राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सेना भाजपमध्ये सकारात्मक बैठक, 9 मंत्र्यांची नावं निश्चित, सूत्रांची माहिती। कृषी उत्पन्न बाजार समितींच्या संपाला राज्यभरात चांगला प्रतिसाद, नाशिक, पुणे, वाशी एपीएमसी मध्ये शुकशुकाट। पुण्याच्या पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी लाच घेतल्याच्या व्हिडिओची चौकशी करू, दोषींवर कारवाई करू, मंचर पोलिसांनी दिली ग्वाही, आयबीएन लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट। परभणीत तब्बल 15 दिवसांनंतर पावसाची दमदार हजेरी, जिल्ह्यातले प्रकल्प मात्र अजूनही कोरडेच, तर अलिबागमध्ये पावसामुळे बंधारा फुटला। जेजुरी प्रस्थानानंतर माऊलींच्या पालखीचा मुक्काम वाल्हे गावी, वाल्हेकरांनी केलं वाजत गाजत वारीचं स्वागत। आणि संत तुकारामांच्या पालखीनं पार केला रोटी घाटाचा महत्वाचा टप्पा, आज पालखीचा मुक्काम उंडवडीत। नमस्कार, मी सुप्रिया, गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। आपण बुलेटिनची सुरुवात करतोय एका महत्त्वाच्या ताज्या बातमीने, ती म्हणजे राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सेना भाजपची बैठक पार पडलेली आहे। रावसाहेब दानवे, चंद्रकांतदादा पाटील आणि अनिल देसाई यांच्यामध्ये ही बैठक झाली। तर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सेना सकारात्मक असल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे। सेना, भाजप आणि मित्र पक्षांच्या 9 मंत्र्यांचा शपथविधी हा निश्चित झालाय। सूत्रांनी आपल्याला ही माहिती दिली। तर आज रात्री मुख्यमंत्री आणि सेनेचे वरिष्ठ नेते भेटणार आहेत। मंत्रिमंडळाची अंतिम यादी नक्की होईल अशी माहिती आपल्यापर्यंत सूत्रांकडून येते। आपण याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात। आता आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे। प्रफुल्ल, काय सांगशील, राज्य मंत्रिमंडळाबाबत जी बैठक झालेली आहे ती अगदी सकारात्मक झाली आहे, मात्र केंद्र मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजूनही काही प्रश्न आहेत, त्याविषयी काय सांगशील? आत्ताच ही बैठक पार पडली आहे। सुप्रिया, केंद्राचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार हे जवळपास निश्चित झालं होतं। या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर आज चंद्रकांत दादा पाटील, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांची जवळपास 2 ते 3 तास चर्चा झाली आणि मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं सूत्रांनी या ठिकाणी सांगितलंय। आज मुख्यमंत्री साधारणतः 10 वाजेच्या सुमारास मुंबईत दाखल होतील आणि त्यानंतर चंद्रकांत दादा पाटील आणि मुख्यमंत्री यांच्यात संपूर्ण मंत्रिमंडळात कोणाचा समावेश असेल आणि कधी मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा या संदर्भात एक बैठक होईल। कारण अधिवेशन जे आहे राज्य विधिमंडळाचं अधिवेशन पुढच्या आठवड्यात म्हणजे जवळपास 18 तारखेला अधिवेशन आहे। त्यामुळे ही जी खाती आहेत मुख्यमंत्र्यांकडे जवळपास 17 ते 18 खाती आहेत, या सगळ्या खात्यांचं उत्तर देणं मुख्यमंत्र्यांना शक्य होणार नाही। त्यामुळे हा कारभार जो आहे तो इतर मंत्र्यांना देणं गरजेचं आहे। त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर मंत्रिमंडळाचा विस्तार हा साधारणतः 7 ते 8 तारखेला होईल हे मात्र नक्की आहे। बरोबर प्रफुल्ल, खरं तर आज रात्री मुख्यमंत्री आणि सेनेचे वरिष्ठ नेते यांची बैठक होणार आहे, ते देखील भेटणार आहेत मुख्यमंत्र्यांना, त्याविषयी आपल्याला काही कळू शकतंय? सुप्रिया, सेनेची जी भूमिका होती ती अनिल देसाईंनी आज चंद्रकांत दादा पाटील आणि रावसाहेब दानवे यांच्यासमोर स्पष्ट केली। आता प्रश्न भाजप आणि अंतर्गत जी कोर कमिटी असते त्या कमिटी संदर्भातला आहे आणि या ठिकाणी चंद्रकांत दादा पाटील आणि मुख्यमंत्री आज रात्री साधारणतः 10 वाजता वर्षा बंगल्यावर चर्चा करतील आणि मंत्रिमंडळाची अंतिम यादी जी आहे ही यादी जाहीर होईल आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार साधारणतः 7 तारखेला करावा की 8 तारखेला करावा हे मात्र नक्की होईल। धन्यवाद प्रफुल्ल, दिलेल्या या सर्व माहितीविषयी। आपण पाहतोय राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत आज सेना आणि भाजपमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। आपण वळत पुढच्या बातमीकडे। पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी लाच मागितल्याप्रकरणी जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली असून संबंधित व्हिडिओची चौकशी करून आम्ही कारवाई करू अशी माहिती मंचर पोलिसांनी दिलेली आहे। मित्राकडनं तुम्ही 300 रुपये फी घेतलेली आहे, तर त्यांनी माझ्या मित्र शुभम थोरातला कॉल केला आणि त्याला बोलले की तू माझ्याबद्दल असं बाहेर सांगतो की 300 रुपये घेतले असं तसं, आणि मग त्यांनी त्याच्याकडनं त्याला फोन लावला स्वतःच्या मोबाईलवरनं आणि त्याला धमकी दिली की तुझा पासपोर्ट कसा येतो तेच पाहतो मी। त्यांचं नाव कानडे आहे, ते एक पोलीस कर्मचारी आहे मंचर पोलीस स्टेशनमध्ये। तर त्यांनी मी 26 तारखेला व्हेरिफिकेशनसाठी गेलो होतो, त्यांनी माझ्याकडनं 300 रुपये घेतले। माझ्याकडून तशी 1000 रुपयाची मागणी केली होती, परंतु मी त्यांना 300 दिले। पावसाळा सुरू होऊन महिना लोटलाय तरी दुष्काळग्रस्त परभणी जिल्ह्यामध्ये मात्र पावसानं हजेरी काही लावलेली नाही। 19 जून नंतर तब्बल 15 दिवसांनी परभणी जिल्ह्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे, ज्यात सकाळपासून परभणी, पाथरी, मानवत तालुक्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे, तर पूर्णा, गंगाखेड, सोनपेठ, जिंतूर, सेलूत इथे रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे। एक महिना उलटलाय तरी देखील केवळ 2 जोरदार
पाऊस झाल्यानं जिल्ह्यातील प्रकल्प अद्यापही कोरडेच आहेत. तर अलिबाग तालुक्यातील नवगाव इथं धूप प्रतिबंधक बंधारा समुद्राला आलेल्या उधाणामुळे तो बंधारा वाहून गेलेला आहे. त्यामुळे मासेमारी व्यवसाय तसंच गावालाही धोका निर्माण झालाय. समुद्राच्या किनारीच असलेल्या या गावाला उधाणाचा धोका होऊ नये यासाठी किनाऱ्यांवर सुमारे 65 मीटर लांबीचा 20 लाख रुपये खर्चाचा हा बंधारा पत्तन विभागातर्फे मंजूर करण्यात आला होता. बंधाऱ्याचं काम सुरूही झालंय, पण पुढे ते अर्धवटच राहिलं. गेल्या 2 दिवसांपासून समुद्राला आलेल्या उधाणामुळे बंधाऱ्याचं झालेलं काम देखील आता वाहून गेलंय. आजवर आपण शासकीय भूखंड घोटाळ्याच्या अनेक बातम्या पाहिल्या असतील, पण आज आम्ही तुम्हाला वन जमिनीच्या सर्वात मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश करणार आहोत. सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे शासनाने हा घोटाळा केलाय. कारण गेल्या 25 वर्षांमध्ये शासनाने तब्बल 9,76,000 हेक्टर जमीन चक्क गायब करून टाकली आहे, तीही अभिलेखातून. केंद्र सरकारच्या स्टेट फॉरेस्ट रिपोर्टमध्येच ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पाहूयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांचा हा स्पेशल रिपोर्ट. आजवरचा सर्वात मोठा जमीन घोटाळा. 9,76,000 हेक्टर वनजमीन गायब. महसूल खात्यानंच वाटली वनजमिनीची खैरात. केंद्राच्या परवानगी विनाच वनजमिनींचं परस्पर वाटप. केंद्र सरकारच्या या स्टेट फॉरेस्ट रिपोर्टमध्ये 1991 साली महाराष्ट्रातील वनक्षेत्र 63,861 स्क्वेअर किलोमीटर इतकं दाखवण्यात आलं होतं. पण 2015 सालच्या फॉरेस्ट रिपोर्टमध्ये राज्यातलं हेच वनक्षेत्र तब्बल 9,76,000 हेक्टरनं कमी दाखवण्यात आलंय. विश्वास बसत नाही ना? मग हे बघा, 2015 सालचा स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट. आता तुम्ही म्हणाल की लाखो हेक्टरची ही वनजमीन नेमकी गायब कशी झाली? तर ही वनजमीन दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर शासनाच्याच महसूल खात्यानं परस्पर खिरापतीसारखी वाटून टाकली आहे, तेही केंद्र सरकारच्या परवानगी शिवाय. राज्यात गायब झालेल्या 9 लाख हेक्टर वनजमिनीपैकी 2.5 लाख हेक्टर जमीन ही फक्त MIDC कडे आहे आणि ही संपूर्ण जमीन जी आहे ही निर्वनीकरण न करता MIDC ला दिली आहे. 27 जिल्ह्यांमध्ये जर आपण MIDC ची जागा कोणी कोणी बळकावली आहे तर अनेक राजकारण्यांची नावं या ठिकाणी उघड होतील. त्याचबरोबर शेळी मेंढी महामंडळाला देखील अशीच वनजमीन निर्वनीकरण न करताना वाटण्यात आली आहे आणि याच वनजमिनी अनेक जे नेते आहेत यांनी आपल्या घशात घातलेल्या आहेत. वनजमिनीचा हा घोटाळा लपवण्यासाठी प्रशासनानं चक्क खाजगी वृक्षाच्छादित जमिनीला म्हणजेच ट्री कव्हर एरियालाच वनांमध्ये समाविष्ट करून टाकलं. वनजमिनीच्या सगळ्या घोळाबाबत आम्ही वनमंत्र्यांशी बोललो. त्यावेळी त्यांनी आदिवासींना वनपट्टे वाटले गेल्यामुळे वनजमीन कागदोपत्री कमी दिसत असल्याचं म्हटलं. असं आहे, जी तुम्ही 8 लाख हेक्टर सांगत आहात तो रिपोर्ट तुमच्याचकडे, तुम्ही वाचा. जेव्हा आपण 2005 मध्ये कायदा केला आदिवासी बांधवांचा हक्क, तेव्हा आपल्याला लाखो हेक्टर जमीन जी 1980च्या अगोदरपासून त्यांच्या ताब्यात होती ती त्यांना द्यावी लागली, म्हणून ते कागदावर आपल्याला तसं दिसतंय. पण वनमंत्री साहेब, इथं मुळात मुद्दा असा आहे की केंद्र सरकारच्या परवानगी विना शासकीय वनजमिनी परस्पर दुसऱ्यांच्या नावावर करताच येत नाहीत. कारण महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 नियम 29 नुसार भोगवटादारांचं वर्गीकरण केलं जातं. त्यात भोगवटादार वर्ग 1 शासन आहे तर भोगवटादार वर्ग 2 आदिवासी आहे. त्यामुळे ही जमीन भोगवटादार वर्ग 1 म्हणून आजही जमीन शासनाच्या मालकीची म्हणजेच वनजमीन आहे. त्यामुळे ती रेकॉर्डमधून कमी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणूनच या संपूर्ण वनजमिनीच्या वाटपाची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केली. आम्ही महाराष्ट्रात गेल्या 15 वर्षामध्ये सरकारी भूखंडांचं जे वाटप आणि हडप करण्याचा प्रकार झालेला आहे त्याची पूर्ण चौकशी करण्याची मागणी केली. कारण 2-2.5 वर्षापूर्वी CAGचा एक अहवाल आलेला आहे. त्या अहवालामध्ये महाराष्ट्रातल्या शासकीय भूखंडांचं वाटप ज्या मनमानी पद्धतीने झालं आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतःचे सगळे भूखंड हडप केले. केंद्र सरकारच्या एका प्रतिज्ञापत्रानुसार फॉरेस्टच्या 1 हेक्टर जमिनीची पर्यावरणीय किंमत ही तब्बल 1,72,00,000 एवढी निश्चित करण्यात आली.
केंद्र सरकार वनेतर कामासाठी जमिनी देताना त्यांचा वैधानिक दर्जा कायम राहील असं नमूद करून दिली जाते। असं असताना प्रशासनानं याच किमती वनजमिनी कवडीमोल दरात अक्षरशः खिरापतीसारख्या वाटून टाकल्या। प्रफुल्ल साळुंखे, IBN लोकमत, मुंबई। त्यानंतर या बुलेटिनमध्ये आपण घेतो एक छोटासा ब्रेक। तुम्ही पहा फक्त IBN लोकमत। महिला कर्मचारी वर्गामध्ये संताप व्यक्त होतोय। सविता मडके या महिलेला या 7 महिन्याच्या गर्भावस्थेत ST मध्ये कंडक्टरचं काम करावं लागतंय। आपण पाहतोय ही लातूरमधली बातमी आहे आणि ही महिला 7 महिन्यांची गरोदर असून देखील तिला सुट्टी दिली जात नाहीये, तिची सुट्टी मान्य होत नाही आणि त्याच्यामुळे तिला या अवस्थेत देखील कंडक्टरचं काम करावं लागतंय। आता आपल्या सोबत आहेत राज्यमंत्री, परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख। विजयजी, काय सांगाल, ही महिला 7 महिन्यांची गरोदर आहे तरी देखील तिला सुट्टी नाकारण्यात येते, वरिष्ठ तिला त्रास देत आहेत, जे वरिष्ठ आहेत ती देखील एक महिलाच आहे, तरी देखील अशा पद्धतीनं नाहक त्रासाला या महिलेला सामोरं जावं लागतंय। कशा पद्धतीची या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणार आहे पुढे आणि या महिलेला न्याय मिळणार आहे की नाही? मॅडम, महिला गरोदर असेल तर 6 महिने त्यांना सुट्टी मिळायला पाहिजे। नवीन सरकारी नियमाप्रमाणे बिफोर आणि आफ्टर म्हणून 6 महिने त्यांना रजा मिळायला पाहिजे। पण तिथं आगार प्रमुख कानगिरे मॅडम म्हणून आहेत, त्यांना मी संपर्क करतो, तिथल्या लांडगे DCशी संपर्क केलेला। असं जर करता घडलं असेल, त्यांना रजा मागितली असताना मिळालं नसेल तर त्यांच्यावर तपासून कारवाई करायला सांगितलेले आहे। धन्यवाद देशमुखजी दिलेल्या या सर्व तुमच्या प्रतिक्रियेबद्दल। आपण पाहिलं की आता आपल्या सोबत होते परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख आणि त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की जी वरिष्ठ महिला अधिकारी या महिलेला त्रास देते तिच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल। आपण पाहतोय ही लातूरातली अत्यंत धक्कादायक घटना आहे। एका 7 महिन्याच्या गरोदर महिलेला कंडक्टरचं काम करावं लागतंय। वळत पुढच्या बातमीकडे, भाजीपाला आणि फळांना नियमनातून वगळल्याच्या निषेधार्थ आज बाजार समित्यांमधील व्यापारी आणि माथाडींनी लाक्षणिक संप पुकारला। या संपामध्ये राज्यातल्या सर्व बाजार समित्यांमधील व्यापारी आणि माथाडी सहभागी झाले। राज्यातल्या सगळ्याच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये असा शुकशुकाट होता। सगळ्यात आधी वाशीचे APMC मार्केट, इथं व्यापारी आणि माथाडींनी कडकडीत बंद पुकारला। आता नाशिक जिल्ह्यातल्या लासलगावसह सगळ्या बाजार समित्यांमध्ये असाच शुकशुकाट होता। पुण्यातही बाजार समितीत कडकडीत बंद पाळण्यात आला। शेतकऱ्यांना कृषी माल थेट बाजारपेठेत विकता येईल या सरकारच्या निर्णयानं बाजारपेठा ठप्प झाल्यात। शेतकऱ्यांनी आम्हाला आहे ना, यांनी आम्हाला 60% आम्हाला कमिशनच घ्यायचं नाही म्हणून सांगितलंय। 60% आम्ही कमिशन नाही घ्यायचं तर काय आम्ही इथं धर्मदाय खोललेलं नाही, कोण धर्मदाय म्हणून धंदा करत नाही। सगळ्यांना पोटे शेवटी मग आम्ही 60% घ्यायचे नाही तर मग करायचं। या निर्णयानं शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील असं नाहीच, पण त्यापेक्षाही थेट विक्रीमुळे शेतकरी दुपटीनं अडचणीत येतील असंही काहींचं मत आहे। उद्या जर शेतकरी या ठिकाणी विकायला आला तर त्यांच्या माल विकल्यानंतर त्याची येणाऱ्या पैशाची हमी कोण घेणार, शिल्लक राहिलेल्या मालाची जबाबदारी कोण घेणार, हे असंख्य प्रश्न या ठिकाणी आहेत। तर सरकारने त्या संदर्भामध्ये एक ठोस भूमिका घेऊन शेतकऱ्यांची दिशाभूल न करता या ठिकाणी जबाबदारी घेतली पाहिजे। शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव दिला पाहिजे। जर माझा टोमॅटो किलोला 6 रुपये 7 रुपये किलोला भाव पडत असेल तर तो 10 रुपये 12 रुपये कमीत कमी दराच्या खाली विकला गेला नाही पाहिजे, अशी बाजार समितीला ताकद केली पाहिजे आणि त्याला उत्पादन खर्चावर हमीभाव दिला पाहिजे। शेतकरी आणि ग्राहक यांच्यामधील दलाली संपवण्याच्या उद्देशानं सरकारनं हा मार्ग काढलाय, पण सरकारनं शेतकऱ्यांच्या नावानं नवा धंदा सुरू केल्याचा आरोपही होतोय। त्यामुळे पावसाने घेतलेली उशिराची एंट्री आणि सरकारचं गोल गोल फिरवणारं धोरण यातून शेतकरी कसा बाहेर पडेल हाच खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत। इथे आपण घेतो अजून एक छोटासा ब्रेक। तुम्ही पहा फक्त IBN लोकमत।
आता पाहूयात वारी संदर्भातल्या बातम्या। माऊलींच्या पालखीने आज जेजुरीमधून प्रस्थान ठेवलंय। पालखीचा आजचा मुक्काम हा वाल्हे गावात असणार आहे। दरम्यान आज जेजुरीमध्ये सोमवती अमावस्येच्या निमित्तानं गडावर उत्सव असून खंडेरायाची पालखी गडावरून करहा नदीकडे प्रस्थान ठेवलं। तुकारामांची पालखी वरवंडाचा मुक्काम संपवून आज उंडवडी इथे मुक्कामी असणार आहे। तर ओटी घाटाचा महत्त्वाचा टप्पा ओलांडून पालखी उंडवडी इथे मुक्कामी पोहोचली आहे। ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषानं आज नाशिक नगरीही दुमदुमून गेलेली होती। लहानग्या वारकऱ्यांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये टाळ मृदुंगाच्या तालावर विठ्ठलाकडे साकडं घातलं। या लहानग्या वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाचा एकच ताल धरत वातावरणात अक्षरशः चैतन्य फुलवलं होतं। पावसाच्या सरी कोसळत असतानाही हे बाल वारकरी वारी सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी जमले होते। विद्यार्थ्यांनी परिधान केलेली वारकरी वेशभूषा, टाळ मृदुंग, कीर्तन आणि श्रीहरीच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। श्रीहरी विठ्ठलच्या नामानं अवघं नाशिक सुद्धा हा दुमदुमून गेलेला आहे। बॉईस्टन स्कूलमध्ये आपण बघू शकतो एक सोहळा या ठिकाणी, रिंगणाचा सोहळा, वारकरीचा सोहळा या ठिकाणी पार पडताना दिसतोय। चिमुकले जे आहेत, सर्व जे विद्यार्थी आहे या ठिकाणी, विद्यार्थी पारंपरिक वेशभूषामध्ये, वारकऱ्यांच्या वेशभूषामध्ये, मुली असतील किंवा मुलं असतील हे ठिकाणी दिसून येत आहे। आणि जय हरी विठ्ठलचा जो गजर आहे तो या ठिकाणी सुरू आहे। वारकरी परंपरेची विद्यार्थ्यांमध्ये गोडी लागावी, त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी या दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। इंग्लिश मीडियमच्या मुलांना याची प्रचिती यावी, पंढरपूर काय असतं आणि पंढरपूरला वारकरी जाताना कसे पायी जातात, ते 20-30 दिवस जातात, न थकतात, उत्साहाने जातात। तशाच प्रकारे आपल्या मुलांना कळावं की भारतीय संस्कृती काय, पंढरपूर काय, ज्ञानोबा तुकाराम महाराजांचा संदेश काय, हा घराघरात पोहोचावा, याच्यासाठी हा दिंडीचा उद्देश आहे। या दिंडी सोहळ्यात विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनीही आपला सहभाग नोंदवला होता। अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणारा हा सोहळा होता। चिमुकले वारकरी पाहून सगळेच यावेळी भक्तिमय वातावरणात दंग झाले होते। कपिल भास्कर, IBN लोकमत, नाशिक। यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पहा फक्त IBN लोकमत।